विशाल अग्रवाल यांच्यावर शाही फेक। वंदे मातरम संघटनेच्या वतीने शाही फेक तर पोलिसांवर शाही फेकीचा प्रयत्न। पुणे अपघात प्रकरणावरून आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी। प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणं योग्य नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका। बाल न्याय हक्क कोर्टाकडून देण्यात आलेला न्याय हा लज्जास्पद। वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे। अमृता फडणवीसांचं ट्विट। गजानन कीर्तीकरांचे पक्षातून हकालपट्टी करा। शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांची मागणी तर मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहित केली मागणी। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका। हेमंत सोरेन यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं ओढले ताशेरे। माजी मुख्यमंत्री करमाळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा। पावसामुळे तब्बल 50 लाखांचं नुकसान। अवकाळीमुळे बळीराजा चिंतेत। 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर होणार तर 16,09,000 विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा अखेर संपणार। निकालांपूर्वी श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव तर खासदारपदी निवड झाल्याच्या शुभेच्छा देत लावले मावळमध्ये बॅनर। देशात घडामोडी होत असताना गायब झालेले स्वतःला स्वयंघोषित गांधी समजणारे गायब झाले। आमदार रोहित पवार यांचं नाव न घेता अण्णा हजारे यांच्यावर निशाणा। चंद्रन प्रकरणानंतर पुणे महानगरपालिका आक्रमक। आणखीन एक अवैध पबवर पुणे महानगरपालिकेनं केली मोठी कारवाई। अमरावतीमध्ये तलाठी आणि रेती ट्रॅक्टर मालक यांच्यामध्ये वाद। रेती वाहतुकीच्या रॉयल्टीच्या मुद्द्यावरून वाद। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।